नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? मोठा घाट घातला होता मी. मित्रमैत्रिणींना बोलवलेलं होतं घरी. मस्तपैकी बिर्याणीची ऑर्डर दिली होती. IPL फायनलचा आनंद घ्यायचा होता. परंतु अक्षरशः डोंगर पोखरून उंदीर निघाल्यासारखा हा सामना झालेला आहे. कलकत्ता नाईट रायडरनी संपूर्णपणे वर्चस्व अंतिम सामन्यावरती गाजवत भल्या मोठ्या फरकानं सनरायझर्स हैदराबादचा पराभव केलेला आहे आणि तिसऱ्यांदा IPL विजेतेपद मिळवलेलं आहे आणि मी त्याच्याबद्दलच बोलणार आहे. त्यामुळे तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड. अंतिम सामन्याकडनं नेहमीच एक प्रचंड मोठी अपेक्षा असते. ती अपेक्षा एवढीच असते की सामना रंगावा. प्रिव्ह्यूमध्ये मी एक गोष्ट तुम्हाला बोलून दाखवलेली होती की सनरायझर्स हैदराबाद संघ चांगला आहे, त्यांनी चांगली मुसंडी मारली आहे, पण त्यांच्या बॅटिंगमध्ये एक अडचण आहे. ती अडचण अशी आहे की ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक ह्या दोघांच्या बॅटिंगमधनं धावा निघाल्या. सलामीला जर का त्यांनी चांगली भागीदारी केली तर संपूर्णपणे चित्र वेगळं दिसतं. हे तेच दोघं जण आहेत ज्यांनी समोरच्या बॉलरचा अक्षरशः खात्मा केला होता. 250, 260, 270 धावसंख्या त्यांनी उभारून दाखवलेली होती. लखनौ संघाचा पराभव करत असताना 10 ओव्हरमध्ये 160 धावा बिनबाद करून सामना जिंकून दिलेला होता. अंतिम सामन्यामध्ये या दोघांकडनंच अशी अपेक्षा होती की संघाकरता ते चांगली सुरुवात करून देतील. असं अजिबातच झालं नाही. जे पहिली मॅच क्वालिफायरची झालेली होती त्याच्यामध्ये घडली अगदी तशीच कहाणी इथं घडली. मिचेल स्टार्क, ज्याला अगोदरच्या सामन्यामध्ये अजिबात जास्त लय सापडलेली नव्हती, त्यांनी बरोबर प्लेऑफच्या मॅचेसमध्ये इंगा दाखवला. फॅन्टॅस्टिक बॉलिंग केली. अभिषेक शर्माला बोल्ड करत असताना मिचेल स्टार्कनी टाकलेला बॉल हा अनप्लेएबल होता. म्हणजे अभिषेकची काहीच चूक मी म्हणणार नाही. ओपनिंग बॅट्समनला जर का असा बॉल पडला तर तुम्ही दोष द्यायचा नसता, बॉलरची स्तुती करायची असते. अरोरानी तसाच एक सुंदर टप्पा पडून बाहेर स्विंग होणारा चेंडू हा ट्रॅव्हिस हेडला टाकला. 2 विकेट तिथंच गेल्या. आणि त्याच्यानंतर राहुल त्रिपाठीच्या बाबतीत मी सतत जे म्हणत होतो की हा फलंदाज चांगला आहे, फक्त तो ऑफसाईडचे बॉल ऑफसाईडला, लेग साईडचे बॉल लेग साईडला मारलं तर तो चांगला फलंदाज ठरेल. आज त्यांनी अगोदरच्या काही सामन्यामध्ये केलेली चूक परत एकदा केली. सरळ समोरच्या बॉलला आडव्या बॅटनी शॉट मारायचा प्रयत्न केला, तो आऊट झाला. हे 3 महत्त्वाचे फलंदाज आऊट झाल्यानंतर मार्क्रम असू देत, क्लासेन असू देत, नितीश राणा असू देत, समद असू देत, अब्दुल समद असू देत, कोणालाच जम बसवता आला नाही. सगळे पत्त्याच्या बंगल्यासारखे गडगडत सुटले आणि ह्याच्यामध्ये अप्रतिम मारा हा कलकत्ता नाईट रायडर्सच्या प्रत्येक बॉलरनी केला आहे. हर्षित राणा असू देत, मिचेल स्टार्क असू देत, त्याच्याचबरोबर सुनील नरीन असू देत, आंद्रे रसेल असू देत, वरुण चक्रवर्ती असू देत, किती जणांची नावं मी घेऊ. त्यांनी समोरच्या टीमला अक्षरशः धाबे दाणावून सोडलेले होते. दर थोड्या वेळाने ते विकेट काढत होते. कसं तरी करून कलकत्ता संघाला समोरच्या टीमला म्हणजे 100च्या आतच खरं आऊट काढायचं होतं त्यांना. कसं तरी सनरायझर्स हैदराबादचा संघ 100 धावांच्या पुढे पोचला. ही धावसंख्या तुटपुंजी आहे हे सगळ्यांनाच कळत होतं. आणि त्यातनंही फलंदाजीला आल्यानंतर सुनील नरीन जरी लवकर आऊट झाला तरी गुरबज आणि त्याच्याबरोबर व्यंकटेश अय्यरनी तुफान फटकेबाजी केली. थोडेसे चान्सेस घेतले, पण या फटकेबाजीमध्ये ताकद होती, जोश होता आणि त्याच वेगानं ते अक्षरशः विजयाकडे धावत सुटले. गुरबजला LBW दिलेला निर्णय हा विस्मयकारक होता, कारण रिप्लेमध्ये असं दिसून आलं की बॉल कदाचित कुठंच लागलेला नाही आहे. जरी लागलेला असला तरी तो लेग स्टंप मिसिंग होता. ह्या सगळ्या गोष्टी बघून थर्ड अंपायरनी काय हिशोबानी त्याला LBW दिला आहे कळलं नाही, कारण बॉल ट्रॅकिंग वगैरे काही दिसलं नाही. गुरबज अक्षरशः अशी मान हलवत तंबूत परतला. पण त्याच्यानंतर व्यंकटेश अय्यरनी 26 बॉलमध्ये अर्धशतकी खेळी केली, सामना जिंकून दिला. आणि ह्याच्यामध्ये मी असं म्हणेन, या वर्षीच्या हंगामामध्ये कलकत्ता नाईट रायडरचाच ट्रॉफीवरती हक्क होता, कारण स्टार्ट टू एंड त्यांनी सातत्याने खेळ केला. त्यांच्या बॉलिंग बॅटिंग दोन्हीमध्ये दम होता. फिल्डिंगची त्याला उत्तम साथ होती. क्रेडिट द्यायला पाहिजे श्रेयस अय्यरला सुद्धा. कॅप्टनशिप त्यांनी उत्तम केली, संघाला पुढं नेलं. आणि त्याचबरोबर जो सपोर्ट स्टाफ होता, तुम्ही लक्षात घ्या, इंडियन टीमबरोबर बॉलिंग कोच असलेला भारत अरुण या संघामध्ये सपोर्ट स्टाफमध्ये होता. चंदू पंडित होता, अत्यंत चाणाक्ष कोच तो सुद्धा आहे.
नंतर त्याच्याबरोबर अभिषेक नायर होता, कष्टकरी कोच आहे, तो कोणाला शांत बसून देत नाही. आणि त्याच्याबरोबर मास्टर स्ट्रॅटेजिस्ट गौतम गंभीर होता. या सगळ्यांनी मिळून या संघाला विजयाकडे बरोबर नेण्यामध्ये आपापला वाटा उचललेला आहे. सनरायझर्स हैदराबादचे जे मालक आहेत, ज्या मालकीण आहेत, त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. या अश्रू पुसत असताना नंतर त्यांनी आनंदाने टाळ्यासुद्धा वाजवल्या, कारण त्यांना माहिती होतं आपल्या संघानं अंतिम सामन्यापर्यंत धडक मारून कामगिरी चांगली केलेली आहे. अंतिम सामन्यामध्ये त्यांची डाळ जरी शिजलेली नसली तरी समोरच्या संघाला मानवंदना देण्यावाचून पर्याय नाही. इतका अप्रतिम सातत्यपूर्ण खेळ कलकत्ता नाईट रायडर्स संघाने केलेला आहे. मला तर वाटतं की यावर्षीच्या हंगामामध्ये सुनील नरीन ही क्लिप शूट करत असताना अजूनही मी बघितलेलं नाही आहे, बक्षीस समारंभ झालेला नाही आहे. सुनील नरीन मॅन ऑफ द टुर्नामेंट ठरू शकतो. विराट कोहलीच्या डोक्यावरती ऑरेंज कॅप होती, पर्पल कॅप कोणाच्या डोक्यावरती आहे शेवटची टॅली बघून बघायला लागेल. या सगळ्या गोष्टी बघता यावर्षीचा IPL हंगाम पार पडलेला आहे. कलकत्ता नाईट रायडरनी मोहोर जी आहे ती या हंगामावरती व्यवस्थित उमटवलेली आहे. त्यामुळे वेल प्लेड KKR एवढंच मी म्हणेन. तुम्हाला विजयाबद्दल काय वाटतं? सनरायझर्स हैदराबादच्या बॅट्समननी काही बॅट्समननी घाई केली, पण बऱ्याचशा बॅट्समनना अप्रतिम बॉल टाकून आऊट काढलेला आहे. हे क्रेडिट KKRच्या बॉलर्सना द्यायलाच पाहिजे. त्यांनी विजयाचा मार्ग खुला केला. नंतर व्यंकटेश अय्यर आणि गुरबजनी कडक बॅटिंग करून तो नक्की केला, असं माझं मत काय. तुमचं मत काय मला जरूर कळवा. फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, माझं इंस्टाग्राम चॅनल आणि त्याचबरोबर यूट्यूब अकाउंट लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता उद्या जो शूटिंगचा दिवस आहे तो महत्त्वाचा आहे, कारण उद्या मी बॅग पॅकिंग करणार आहे. मी वर्ल्ड कपला जाणार आहे, त्याच्यासाठी बॅग भरणार आहे. बॅगमध्ये काय काय मजा असणार आहे हे त्या क्लिपमध्येच बघा. तोपर्यंत गुड नाईट आणि बाय बाय.